संभाजीनगर लोकसभा के उद्धव बाठा साहेब ठाकरे गट के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत खेरे जी प्रचारार्थ आज शाम को संभाजीनगर जिले में 2 जगह सभा थी। एक राजनांदगांव शेरपूंजी और दूसरी बोरगांव जो रत्नपुर और कन्नड़ तालुका के बीच में है। यहाँ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जी ने सभा ली और जनता से अपील की कि इस बार महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चंद्रकांत खरे को ज्यादा से ज्यादा वोट देकर जीत दिलाए। मीडिया 9 न्यूज संवाददाता संतोष पवार, छत्रपति संभाजीनगर की रिपोर्ट। आदरणीय आदित्य साहेबांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होत आहे। शिवसेनेचा वाघ या ठिकाणी आज आपल्याला रांजणगाव नगरीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आदित्य साहेब उपस्थित झालेले आहेत। आपल्या सर्वांच्या समोर शिवसेना नेते, युवा सेनेचे सन्माननीय अध्यक्ष, माजी पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब बोलणार आहे। जय महाराष्ट्र। थोडा प्रचाराची धावपळ असते, इथून मला पुढच्या ठिकाणी जायचं म्हणून मी खैरे साहेबांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आधी बोलत आहे। नाहीतरी ते ज्येष्ठच आहेत, ते नंतर बोलले तरी चालतील। माझ्या नंतर ही सभा सुरू राहणार आहे। जरा फटाके थोडे आता बंद करा। 4 जून साठी ठेवा थोडे। 4 जूनला खूप लागणार आहेत आपल्याला। मी आत्ताच खैरे साहेबांकडून प्रॉमिस घेतलेला आहे की 4 जूनला इथे पण फटाके मुंबईत येऊन पण तुम्ही साजरं करणार आणि दिल्लीत पण तुम्हीच साजरं करणार आहेत। पण वातावरण आपण पाहत आहोत, महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये येताच पहिल्या सभेला जात असताना गाडीत फोनवर बोलत होतो, अनेक लोकांशी बोलत होतो। काही अधिकारी होते, काही रिपोर्ट्स देत असतात, सर्व्हेज देत असतात, काही पत्रकारांशी बोलत होतो आणि देशभरातला साधारणपणे अंदाज घेत होतो। कारण जिथे जिथे मी देशात जात आहे, इंडिया आघाडीच्या निमित्ताने असेल, महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात गेलेलो आहे, ज्या ज्या मतदारसंघात गेलेलो आहे, हे स्पष्ट चित्र दिसत आहे की परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि 4 जूनला भाजपला दूर करून इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच। आणि हे सांगणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी पाहत असतो, मला काही लोक येऊन भेटत असतात। ते मला सांगतात, आदित्यजी असं आहे की भाजपवाले आमच्या घरी येतात प्रचाराला। भाजपचे जे मित्र पक्ष आहेत, मग त्याच्यात त्या मित्र पक्षांमध्ये मिंदे गट आहे, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ईडी, आयटी, सीबीआय आहे, हे सगळे जे त्यांचे मित्र पक्ष आहेत आमच्या घरोघरी येऊन प्रचार करतात आणि आम्हाला सांगतात, तुम्ही शिवसेनेला का मत देताय, तुम्ही काँग्रेसला का मत देताय, तुम्ही राष्ट्रवादीला का मत देताय। 400 तर आम्ही पार करणारच आहोत। जर तुमच्या घरी असं कोणी आलं तर त्यांना घरी बसवा, चहा द्या आणि त्यांना सांगा की आता बसून सांगा आम्हाला 400 पार कसे कुठे करताय तुम्ही सांगा। कदाचित चंद्रावर करू शकता, दुसऱ्या ग्रहांवर करू शकता, चायनामध्ये करू शकाल, पण ह्या भारत देशात भाजप 400 काय, 300 काय, 200 पण पार करत नाहीये आणि ही सत्य परिस्थिती आहे। तुम्हाला एवढं सांगते कारण भाजप कुठे ना कुठेतरी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट सुरू करतं। अरे 400 पार, मग तुमचं मत फुकट जाईल। त्यांना तुम्ही सांगा 400 नाही, 300 नाही, 200 कसे जाते तुम्ही मला सांगा। आज आपण पाहिलं तर दक्षिण भारतात ना कर्नाटकामध्ये भाजप जिंकत आहे, ना तेलंगणामध्ये भाजप जिंकत आहे, ना तामिळनाडूमध्ये जिंकत आहे, ना आंध्रमध्ये जिंकत आहे, ना केरळमध्ये जिंकत आहे। मग 400 पार येणार तरी कुठून? काय झालं रे मागे? ठीक आहे, बसा बसा, बसून घ्या, गडबड नका करू। तसंच मध्य भारतात जर पाहिलं, उत्तर भारतात पाहिलं, ईशान्य भारतात पाहिलं तर बिहारमध्ये माझ्या याच वयाचे तेजस्वी यादव आज लढत आहेत, लढाई करत आहेत आणि ते देखील तिथे कमीत कमी 15 ते 20 जागा जिंकून येणार आहे। जिथे 1 जागा होती तिथे 20 जागा आणणार आहेत। भाजप तिथे देखील कमी होत आहे। काश्मीरमध्ये बघा परिस्थिती काय, 370 कलम 5 वर्षापूर्वी काढलं। होय, आपण पण तो दिवस साजरा केला, आपण पण स्वागत केलं। आपल्याला पण हवं होतं की 370 कलम काढलं गेलं पाहिजे, पण ज्या काश्मीरमधून 370 कलम काढलं गेलं, आपल्याला भाजपने वचन दिलं होतं, वादा केला होता की काश्मीरमधून आतंकवाद आता संपेल, काश्मीरी पंडितांना पुन्हा एकदा घर मिळेल, तिथे सुख शांती समृद्धी येईल। आज परिस्थिती अशी झालेली आहे की काल की परवाकडेच इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यावर हमला झालाय, अतिरेकी हमला झालाय। आतंकवाद संपला नाहीये।
खरं तर इलेक्शनच्या काळात, निवडणुकीच्या काळात आपण पाहत असाल आपल्या पण जिल्ह्यामध्ये तालुक्या बॉर्डरवर सगळीकडे पोलीसवाले बसले असतात, चेकिंग चालू असतं, इलेक्शन कमिशनवाले बसले असतात, चेकिंग चालू असतं. एवढं सगळं चेकिंग चालू असताना आपल्या वायुसेनेवर, इंडियन एअरफोर्सवर हमला होतोच कसा, हे भाजपाने आता उत्तर देणं गरजेचं आहे. पण परिस्थिती अशी आहे, काश्मीरी पंडित घरी जाऊ शकले नाहीयेत. हीच परिस्थिती आपण पाहतोय की त्याच काश्मीरमध्ये आज भाजप निवडणूक लढवायला तयार नाहीये, कारण त्यांना माहिती आहे जर तिथे निवडणूक लढले तर सुपडा साफ होईल, आणि म्हणून भाजप तिथे निवडणूकच लढत नाहीये. लडाखमध्ये पण बघा ना, लडाखमध्ये तर परिस्थिती अशी आहे, 30 ते 40 हजार लडाखी रस्त्यावर आलेत. सांगतात तुम्ही जेव्हा 370 कलम काढलं त्या मिनिटाला तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला वेगळं राज्य निर्माण करून द्याल, केंद्रशासित केलेलं आहे, आमचा मुख्यमंत्री निवडायची संधी आमच्याकडून हिरावून घेतली आहे, ती संधी आम्हाला कधी परत देणार. सोनम वांगचुक नावाची तिथे व्यक्ती उपोषण करत बसले, पण भाजपवाले तिथे जायला तयार नाही, ते भाजपवाले गेले नाहीत. आज परिस्थिती ही आहे. 5 वर्षापूर्वी 2019ला जी व्यक्ती भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते लडाखमधून, आज तिथे ते बोलतात मी निवडणूक लढणार नाही, मी लोकांची माफी मागतो, एक ही भूल कमल का फूल. बिहारमधली परिस्थिती जी मी सांगत होतो ते मी स्वतःहून पाहिलेलं आहे. बिहारमध्ये जेव्हा गेलो होतो, तेजस्वी यादव यांची क्रेज तर आहेच,